माताजींनी बनवेल होती चुलीवरची खिचडी. आणि असं काही असलं तर गावठी नियोजन आपण बिलकुल चुकत नाही. असा घ्यायचा कांदा, त्यात नागलीचा पापड टाकून वडपाची म्हणत दणक्यात तुडवायचं डायरेक्ट. जेवण झालं तेवढ्यात नाना म्हणे आज की पार्टी मेरी तरफ से आवरे कुल्फी पार्टी को. असो सकाळी उठून खाली आलो तर बाबा सोप्यावरच्या कातच काय बसू म्हणलं तर ऐक बेकार टुसतंय. पण आपण जुगाडू आहे. दोघं उशांना म्हणलं आज तुम्हाला डोक्याचा भार नाही उचलायचा. म्हणे वा 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 ये हुई पाटील वाली बात. म्हणलं खालचा भार उचलायचा आहे. उषा म्हणे अरे गद्दारी कोरबे ये सैनिक रेव पाटील हमारे इधर ऐसाच होता. आणि मस्त चहा आवडून बाहेर आलो तर बाबा इकडे देत दनादन चालू आहे. बघून डायरेक्ट लहानपण आठवलं मला. मामा तर असेच तुडवायचे देत दनादन. पण त्या दणक्यांमुळे पाटील अजित आहे. असो आंघोळ करून पाटील झाला तयार. कसा जगा मगा मला बघा. आणि नेहमी सारखं दुकानाने जेवण सोबतच चालू केलंय. दुपारी डोकं म्हणे मी चालणार नाही बेकार कळा येत आहे. तेवढ्या डोळे म्हणे झोपून घ्या मालिक. मग रुमालमध्ये बर्फाचे गोळे टाकले आणि डोळ्यांवर ठेवून डायरेक्ट आडवा झालो. लॅपटॉप म्हणे एडालो काम कोण करीन. म्हणलं झोप रे बो गाई माझं काम होऊन जाईल. झालंच म्हणे जाऊ द्या. संध्याकाळी मावडे आले पण एक डोळा पुरा बारीक. म्हणे त्या बाजूच्या गलीतल्या पप्प्याला डोळ्या मारून डोळ्या बारीक झाला. पण पप्प्या काय पटेना. पाटलाचं नाव सांगायला मावडे म्हणे तुम्ही राहू द्या तुम्हाला एक पाटली आणता येणार चालले मला शिकवायला. ऐक आमचे जनावर सुद्धा खतरनाक आहेत भाऊ काय करू. जाऊ द्या. संध्याकाळी नाना लाकडं घेऊन आले होते. आपल्याला चुलीवरचं जेवण लय आवडतं ना. आणि पाटील म्हणजे तुम्हाला तर माहिती मग सारी दुनिया का बोझ हम उठाएंगे लाकडं बी उठाएंगे ना असे पटकेंगे. आणि ते पटकून बाहेर आलो तर हे बघा आरिंग मिरिंग चालू इकडं. तेलंगीचे एकच पान दर बाबू मेरा कान. कान्यांनी धरले पण बाजूला बारक्या रडायला लागला. म्हणे माझे कान. आणि फॉर्म मध्ये गेला पाटील तर बारक्या म्हणे थांबतो रे इथे तुम्ही फॉलो करून घ्या पटकन. पुन्हा भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र.